एवढाले हजारो रुपये घेतल्यानंतर संत साधू होय महाराज. कसं वाटते तुम्हाला? मला एक येता येता आठवलं बघा, काय काय आमचं हे डोकं लई चालते कधी कधी उगं घेणे ना देण्याचं. मी म्हणलं असा बी एक दंड कधी ना कधी निघेलच बरं का. समजा 50,000 25,000 ही जी आहे का नाही, हे कशामुळे फीस आहे माहिती आहे का तुम्हाला? संख्येवर. जास्त माणसं जमले की 25, त्याच्यापेक्षा जास्त जमले की 50, भोवतालच्या खेड्यातली जमले की लाख. पण लक्षात ठेवा, एकदा असा नियम निघाल, ह्याचं कीर्तन ऐकायला 100 रुपये देते का मग जाऊ? हां, अहो हे आले ना राजकारणात आले, कुणाची सभा असू द्या 300 रुपये जाण्या येण्याचा खर्च जेवण, कुणाची सभा असू द्या. अहो ही आता दुपारी दुसऱ्याची राहू द्या, हीच लोक हीच वाहन सकाळी तिकडे लावून लावायचं आणि दुपारी इकडे लावायचं. हेचे बी असे हाल होईना तर दुसऱ्या नावानं हाक मारा विठ्ठल. शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. शिवजयंतीच्या निमित्ताने महाराज हा सप्ताह आहे आणि शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले, त्यांना दोन्ही पार्श्वभूमी आहे महाराज. वारकरी जीवनाचीही, संत जीवनाचीही, सामान्य जीवनासोबत ऋषी जीवन आणि देवजीवन असं सगळं संपर्कात शिवाजी महाराजांचं जीवन आहे महाराज. शिवाजी महाराजांच्या लहानपणी आई जिजाऊ साहेबांनी असे संस्कार केले शिवाजी महाराजांच्यावर. देव, धर्म, राष्ट्र, नीतिमत्ता, नैतिकता ह्या सगळ्या गोष्टींची जडणघडण महाराजांची लहानपणी झाली. महाराज शूर होते, वीर होते, शौर्यवान होते, राजघराण्यामध्ये जन्माला आले होते. वडील सेनापती होते, सरदार होते शिवाजी महाराजांचे. पण बघा नवल असं आहे, एका सेनापतीचा, सरदाराचा मुलगा मोगलाईमध्ये शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या तरी बादशहाकडं सरदार होते महाराज. शिवाजी महाराज जन्माला आले, विचार स्वतंत्र होते महाराजांचे. त्यांनाही पटलं नाही मोगलशाही, बादशाही. आपल्या वडिलांनी ह्यांची सरदारकी पत्करलेली आहे. हा काळ आणि बालवयामध्ये अहो जन्मताच हो ह्यांचं काय राहतंय, अशा थोर पुरुषांचं ह्यांचा जन्मच ह्याच्यासाठी असते बरं का. प्रत्येकाचं बघा, ज्यांनी जीवनामध्ये काहीतरी विशेष घडवलंय अशा सुरांचं बघा, संतांचं बघा, साधूंचं बघा किंवा देवपुरुषाचं बघा, ते उपजतच. माऊलींचं बघा, उपजता ज्ञानी माऊलीचं बघा. हनुमंतरायाचं बघा, उपजता बालपणी. जन्मताच हो, ह्यांना जन्मजात ती गुण घेऊन जन्मले असतात, किंबहुना ह्यांचा जन्मच ह्याच्यासाठी असतो महाराज. त्यावेळेस भयंकर धर्मामध्ये अडचणी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहम. अहो ह्यांच्यासाठीच जन्म घेतलेला. जसं तुकोबारायांनी कशासाठी जन्म घेतला होता? हे सगळे लोक बुडत आहेत आणि हे देवा ह्यांचे आम्हाला फार कीव येत आहे म्हणून तुकोबारायांनी खास जन्मच घेतला तुकोबारायांनी एवढ्यासाठी. हे जनन देखवे डोळा, उडत हे जनन देखवे डोळा, हे जनन देखवे डोळा, उडत हे जनन देखवे डोळा, उडत हे जनन देखवे डोळा, जनन देखवे डोळा, उडत हे जनन देखवे डोळा. ये तो कळवळा म्हणूनिया, ये तो कळवळा म्हणूनिया, ये तो म्हणूनिया, ये तो कळवळा म्हणूनिया, ये तो कळवळा म्हणूनिया, ये तो कळवळा म्हणूनिया, ये तो कळवळा म्हणूनिया. हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, बुडत हे जनन देखवे डोळा, उडत हे जनन
देखवे डोळा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. जाणकारांना महाराज भयंकर त्रास होतो, ह्या जनाचा कळवळा येतो, म्हणून तुकोबारा म्हणतात बुडत हे जन न देखवे डोळा. आणि शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा तीच गत होती महाराज. बुडणं वेगळं आणि बुडविणं वेगळं. देवपा आता बुडणं हे कर्मानं आहे, आता बुडविणं बघा ना. त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती, धर्माचरण करायला सुद्धा बंदी होती महाराज. भजन बंद, कीर्तन बंद, धर्माच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी महाराज. आणि हजारो मंदिरं, हजारो श्रद्धास्थान त्यावेळेस अडचणीत आणले महाराज. त्या काळच्या व्यवस्थापनाने, त्या राजांनी, त्या बादशहांनी. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, जन्म झाला, परिस्थिती कोणतीच अनुकूल नाही महाराज. कुठली तरी गोष्ट अनुकूल असली म्हणजे माणूस आधारानं चलते महाराज. निराधार, वडील एका बादशहाचे आश्रित सरदार, त्यांची चाकरी त्यांच्या वडिलांची, वय लहान. दुसरी गोष्ट, माणसाला आधार कुठला कुठला असते बरं. समजा वडिलांची काही अडचण असली, दुसरा आधार राहते बघा आजूळचा. आजोळाचा एक आधार राहते. चला मामा, आजोबा वगैरे असा एक विषय राहते. पण शिवाजी महाराजांच्या जन्मामध्ये जन्मताच तो आधार संपुष्टात आलेला होता महाराज. इतिहास सांगते, शिवाजी महाराजांच्या आजोबांनी शिवाजी महाराजांच्या वडिलावर वार केला होता महाराज, जावयावर. जिजाऊ आईसाहेबाच्या वडिलांनी शहाजी राजांच्या अंगावर वार केला होता. वार खांद्यावरून गेला, शहाजीराजे वाचले. जन्मजात वैर आजोळासोबत. बघा कहाणी. बहुतांशी हे तुम्हाला सगळ्याला माहिती असेलच. तरी एक परिस्थिती अशी महाराज, शिवाजी महाराजांना आजूळसुद्धा नाही. आजोबांनी शिवाजी महाराजांच्या वडिलावर वार केला होता महाराज. म्हणजे त्यांना संपूर्णच टाकायचा विचाराने. पण योग असा, शहाजीराजे वाचले. आता आजोळाचा काय आधार होता का हो? आजोळाचाही नाही. वैर उलट. आणि जन्मभर ह्या सगळ्यांना ह्या वैरातून पुढे यावं लागलं महाराज. भाऊ भाऊकी वैर, आजोळात वैर. जे समाज आज आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज किंवा शिवाजी महाराजांच्या जातीतले छत्रपती मराठा असं म्हणून जो समाज फिरतो ना महाराज, वावरतो, आनंद आहे, शिवाजी महाराजांच्याबद्दल स्वाभिमान आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांना जर जास्त कोण अडचणीत आणलेलं असलं तर परिवाराने, बरं का. पहिल्यांदा आजोळाच्यानी, नंतर बाकी सोबतचे सगळे, खंडू खोपडा, जावळीतले मोरे, सासवडचे माने. इतिहास आहे महाराज. शिवाजी महाराजांना सगळ्या जाती धर्मातले लोक घेऊन चालावं लागलं, हा इतिहास आहे. म्हणजे एक तर परिस्थिती अशी, समाजाला किंवा धर्माला अनुरूप परिस्थिती नव्हती, अनुकूल नव्हती. परिस्थिती अनुकूल नव्हती, पण समाजही अनुकूल नव्हता. सगळे सोयरे संबंधी हेही अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी वयाच्या 11व्या वर्षी धर्मसंस्थापनेची शपथ घेतली महाराज. धर्मसंस्थापनेची वय वर्ष 11. बाकीचं तर तुम्हाला लक्षात आलं. बाजूनी कुणीच नाही, सगळा अंधार अंधकार, डोंगर वनवा. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. ती कुठं? रायरेश्वराच्या मंदिरात. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. कृपा
असे 11 रायरेश्वराच्या मंदिरामध्ये लहान 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 11 मावळे एकत्रित केले शिवाजी महाराजांनी आणि स्वतःची करंगळी कापून महाराज रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक केला वयाच्या 11व्या वर्षी. हे सामर्थ्य जन्मजात आहे महाराज. आणि ही धारणा विश्वनाथाच्या मंदिरामध्ये तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. ही धारणा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. संस्थापनेमध्ये ही धारणा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. अलीकडे पाहतो आपण जी आपले प्रतिनिधित्व करणारे राजे, त्यांच्याबद्दल तर बोलायची इच्छाच नाही महाराज आपली. खरं सांगायला काय, शिवजयंती आहे, शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलू, त्यांनाच आशीर्वाद मागू, सगळ्यांना सद्बुद्धी. पण आजची परिस्थिती अशी आहे महाराज, अहो स्वतः राजकारत्यांची धारणा अशी नाही. देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, नीती मान्य नाही, नैतिकता मान्य नाही. आज या राजांना त्यांच्या मुलांचं काय घेऊन बसलो, कारण का जे बीज शुद्ध नाही आहे का नाही, त्याच्या फळाची काय अपेक्षा करता. बरोबर आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात रसाळ आणि गोमटी जर फळं पाहिजे असली तर बीज कसं पाहिजे, शुद्ध बीजा पोटी 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 फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी पुण्यामृताची वाणी पुण्यामृताची वाणी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी पुण्यामृताची वाणी तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शिवरायांचं जीवन असं होतं महाराज, अत्यंत संस्कारक्षम जीवन. जिजाऊ आईसाहेबांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना महाभारत आणि रामायणासारख्या ग्रंथांचं, सतशास्त्रांचं, संतांचं चरित्र ऐकवलं होतं महाराज शिवाजी महाराजांना. आणि म्हणून शिवाजी महाराजांची ही धारणा होती, तुम्ही विश्वनाथ वयाच्या 11व्या वर्षी 11 जण सोबत घेऊन, तेही असे होते महाराज प्रामाणिक, जीवाला जीव दिले त्यांनी, जीवाला जीव देणारी प्रामाणिक 11 सहकारी तयार करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली महाराज. तिथून प्रवास सुरू झाला शिवरायांच्या जीवनाचा. परिस्थिती अशी आहे, आज पाहतो आपण सोबत आलेला कुणीही व्यक्ती किती काळ सोबत टिकेल याचा भरोसाच नाही महाराज. काय विचित्र परिस्थिती झाली. अशा परिस्थितीमध्ये धर्म टिकणं, अशा परिस्थितीमध्ये समाज टिकवणं अत्यंत कठीण आहे महाराज. त्या काळामध्ये परिस्थिती प्रतिकूल होती, पण इमानदार माणसांची फळी होती, जे जीवाला जीव देणारी. असे शिवरायांच्या सोबत 11 लहान 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 मावळे घेऊन शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि धर्मसंस्थापनाची शपथ घेतली महाराज. करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला शिवरायांनी. परिस्थिती बदलली, अडचणीचा काळ निर्माण झाला. कशामुळं? धारणा आणि संस्कारामुळं. संस्कार नाहीत, धारणा नाही महाराज. पण शिवाजी महाराजांचं असं जीवन नव्हतं.
सहकार्याला सोबत घेतलं. 11 वर्ष वय, निघाले शिवाजी महाराज बाहेर. चालताना कोणीतरी सरदार त्यांच्या परिसरातून जात होता महाराज. शिवाजी महाराजांनी रोखवलं त्याला. ए म्हणले, थांबा, कुठं जाता तुम्ही? असं कुण्या गावचे पाटील आपण, कुठे चाललो असे, शिव ही ओलांडून तिरसे, आमच्या शिवेमधून जाता? लगाम खेचा हा घोडीचा, राव टांग टाकुनी असे या उभे खडे अंगणे. आवरा म्हणले घोडे, घोडीचा लगाम सावरा म्हणले. कुठले आहेत म्हणले आपण? आमच्या सेवेमधून जायचं नाही. वय वर्ष 11 शिवाजी महाराजांचं. मोठ्या सरदाराला अडवलं महाराज शिवाजी महाराजांनी. फौज मावळ्याची सोबत. कौतुक वाटलं त्याला. गाडी घोडी थांबवली त्या सरदाराने. म्हणले, कोण तू? म्हणले, तुला परिचय सांगू का माझा? हा मर्द मराठ्याचा बच्चा मी असे, हे हाडही माझे लेचे पेचे नसे. अहो, अशी ही कहाणी, असा विश्वास, असं हे सामर्थ्य घेऊन हा राजा वयाच्या 11व्या वर्षी तुमच्या आमच्या कल्याणासाठी निघाला महाराज. धर्माच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी. विठ्ठल विठ्ठल. लहानपणी या अडचणी आल्या महाराज. बरेच प्रसंग निर्माण झाले आणि जीवावर बाहेर ज्यावेळेस सगळ्यांना ही वार्ता गेली की हा शहाजी राजाचा छोटा मुलगा आणि आपल्या धर्माला विरोध करतो, त्यावेळेसच्या बादशहांना, राजांना ज्यावेळेस ही वार्ता बाहेर गेली त्यावेळेस प्रत्येकाने प्रतिबंध निर्माण करायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांना रोखवण्याचा प्रयत्न केला, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कार्यापासून त्यांना विन्मुख करण्यासाठी विविध प्रकारचा त्रास देण्याला, शिवाजी महाराजांना त्रास देण्यात आला महाराज. पण महाराजांनी सगळ्या गोष्टी सांभाळून अत्यंत लहान वयामध्ये किल्ले सर करायला सुरुवात केली महाराज. किल्ले, मग ते तोरणा असेल पहिला किल्ला, आणि जिजाऊ आईसाहेबांनी सुद्धा एवढ्या लहान वयामध्ये शिवाजी महाराजांच्याकडे ही जबाबदारी दिली. महाराज, आपला जो परिसर आहे तो परिसर भयमुक्त झाला पाहिजे आणि या मुघलांच्या त्रासातून हा परिसर मुक्त झाला पाहिजे, या आशयाने शिवाजी महाराजांचं काम सुरू झालं महाराज. जिजाऊ आईसाहेब शिवाजी महाराजांच्या सोबत असायच्या, त्यांना सगळ्या गोष्टीचे धडे द्यायचे महाराज. मग ते तुमच्या युद्धनीती, युद्धशास्त्र, युद्धामधले जे विविध आयुध आहेत ते चालवणं, या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली त्या आपल्या छोट्या सवंगड्यासोबत. दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी चालवणे, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण शिवाजी महाराजांना देण्यात आलं आणि सुरुवात झाली जीवनाची आणि युद्धाची, रणनीतीची. या लहान वयामध्ये शिवाजी महाराजांना या सगळ्या चढाईवर जाताना जिजाऊ आईसाहेब सांगायच्या, बाबा रे, 2 गोष्टी लक्षात घे, एक नीती आणि दुसरा धर्म. मग तुला कुठेही पराजय पत्करावा लागणार नाही. तुला त्या वेळेमध्ये, त्या प्रसंगामध्ये कुणीही सहकार्य करेल आणि तू त्या अडचणीतून मार्ग काढशील, असं जिजाऊ आईसाहेबांनी आणि शिवाजी महाराजांना महाराज वचन दिलं स्वतःच्या आईने. कालांतराने शिवाजी महाराजांना 2 वर प्राप्त झाले, 2 वरदान मिळाले मोठे. एक म्हणजे लढाई करण्यासाठीचं सगळ्यात प्रमुख शस्त्र जे आहे ती म्हणजे तलवार. ती महाराज तलवार शिवाजी महाराजांना भवानीकडून प्राप्त झाली महाराज. पूर्वी काय असायचं, आयुध म्हणजे हे रणनीतीचे आयुध महाराज. पूर्वीच्या काळापासून, पांडवांच्या काळापासून ही जी आयुध आहेत ह्यांना सिद्ध करावं लागायचं. सिद्ध ऋषी मुनी, मोठे तपस्वी हे आयुध सिद्ध करायचे आणि राजाच्या हातात द्यायचे महाराज. पांडवाच्या काळात सुद्धा बघा, पांडवाची जी आयुध होती, प्रत्येकाच्या हातातली आयुध ती सिद्ध केलेली होती ऋषी मुनींनी, तपस्वींनी, आणि ती योग्य कामासाठी असायची, अन्यायासाठी नाही. त्याचं एवढं पावित्र्य असायचं महाराज. आणि सिद्ध गोष्टीला पावित्र्य असणं गरजेचं आहे बरं का. एखादी तुमच्याकडे कुठलीही गोष्ट प्राप्त होऊ द्या, तिला पावित्र्य हे सगळ्यात मोठी, त्याला साठवण्याची, त्याला म्हणजे ते साधन जपून ठेवण्याची सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट असेल तर पावित्र्य आहे महाराज. मग तुम्हाला कुठलीही संधी मिळू द्या, कुठलंही शस्त्र मिळू द्या, पावित्र्य जर असेल तर ते टिकून राहते आणि पावित्र्य नसेल तर ती आयुध तुमच्याकडे टिकणार नाही महाराज. पांडवाच्या काळामध्ये पांडव ज्यावेळेस वनवासाला निघाले ते सगळे आयुध
एका झाडावर ठेवले होते असं आपण ऐकतो बघा महाभारतामध्ये. आम्ही लहानपणी पांडव प्रताप वगैरे ग्रंथ असायचे आमच्या गावामध्ये, आम्ही ऐकायचं ती पांडवांनी सगळे आयुध आपट्याच्या झाडावर ठेवली होती. आणि जसं कोणतं महाराज शमीपत्र त्याच्यावर ठेवलेली असायची. कारण का ते झाड पवित्र, आयुध पवित्र, खाली टेकवायचं नाही. ती म्हणजे खाली टेकवलं तर त्याचं पावित्र्य राहणार नाही आणि कार्यसिद्धीला जाणार नाही असे नियम असायचे. तर असं आयुध शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये भवानीकडून मिळाली होती, ती भवानी तलवार. आणि शिवाजी महाराजांचं जीवनसुद्धा महाराज तलवारीच्या धारेसारखं होतं. ते टिकवावं लागते महाराज, ती धार जीवनामध्ये टिकवावी लागते. म्हणून एका ठिकाणी असं सांगितलंय, शिवरायांचे 8वावे रूप आणि शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवाजी महाराजांचं रूप आणि प्रताप आठवला म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी प्रकाश पडेल, आहे का नाही. हे नीती धर्म नियम आहेत महाराज. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये एक दंडक आहे बघा, देवाचं काय कशाचा उच्चार करावा लागतो हो काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं जात आहे, सागरीचे जसं देवाचा चरित्राचा उच्चार करावा असा दंडक आहे, तसं शिवाजी महाराजांचं 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, त्याचं स्मरण करायचे महाराज. शिवरायांच्या रूपाचं आणि त्यांच्या प्रतापाचं. अहो काय शिवाजी महाराजांचं रूप महाराज बघा, घोड्यावर बसलेलं आणि भवानी तलवार. बघताच क्षणी असं वाटतंय की हा कुलवंत आणि शौर्यवंत राजा आहे. बघता क्षणी महाराज शिवाजी महाराजांचं रूप बघितलं की असं वाटतंय हे एक प्रतीक आहे शौर्याचं, धैर्याचं आणि नियतीचं, नीतिमत्तेचं प्रतीक आहे. शिवाजी महाराजांच्याकडे बघितल्याबरोबर वाटते महाराज. काही गोष्टी आपण पोस्टरवर बघतो, आहे का नाही. आता माहिती नाही पण पूर्वी शहराने ते सिनेमाचे पोस्टर बी असतात बघा, सिनेमाचे पोस्टर लावलेले. त्याच्याकडे बघितल्यावर काय बोध होतो, विचित्र चित्र असतात महाराज. ते काही वेळेला तर एवढे किळसवाणे असतात की त्याच्याकडे पाहूसुद्धा वाटत नाही. पण शिवाजी महाराजांच्याकडे पाहिलं लगेच लक्षात येते तलवारीच्या धारेसारखं जीवन आहे आणि शौर्यवंत राजा आहे हा. म्हणून शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. आणि प्रतापाबद्दल तर काय विचारायचं कारणच नाही महाराज. शिवाजी महाराजांनी स्वरात चाललंय सगळं, सांगायला नाही आलं तरी जमल पण स्वरात असलं म्हणजे ऐकतील तरी माणसं, आहे का नाही. परवा आम्ही कीर्तनात होतो, एका उद्धव भाऊ नव्हते आणि भाऊ बी नव्हते, महाराज होते बघा. हे रूपापासून त्या महाराजांनी घेतलेला अभंग, आमचे मृदंगवादक महाराज होते की, रूपाचा अभंग आणि चाली बरोबर 1.5 तास झालं का महाराज, 1.5 तास. बरं हे असं होऊ द्या म्हणीत ते चाली आमचं बरं झालं आज. आल्यावर त्यांनी आधी भाषण दिलं चालकऱ्यांनी. मला म्हणलं बरं आहे आज जर सगळे असे असले आपल्याला आधीच येत नाही, सपातून जाणार आहे. अर्धा पाऊण तास भाषणच त्यांचं चालीच्या अगोदर, सगळ्यांचा परिचय, भाषण, एक भानगड नाही महाराज ती. पण ते मोठा समाज होता, मोठे गाणारे होते, मोठे वाजवणारे होते का महाराज. मी तर ऐकलो हो का असं हे काय आपण सांगू नये, पण खरं सांगायला काय मरण आहे का. एका कीर्तनाला वाजवायला 8-8 हजार रुपये दोघाला, गाणाऱ्याला 8-8 हजार. आणि म्हणून आपण का शिकला नसली. आणि आम्हाला तर आयुष्यात बघा का, आमच्या गावात एक वाजवायचं पोरग आहे मोत्या, ती पोरग आणि महाराष्ट्रातला का नंबर 1चा मृदंग वाद आहे. त्याच्यात काही फरक कळच ना आम्हाला, त्याचं काय करा. अरे कमाल आहे म्हणलं वा. असं बऱ्याच काही भानगडी असतात अशा. हेही कामाचंच आहे. लावणे मृदंग
श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ घोष लावून मृदंग श्रुती टाळ श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने शिव ब्रह्मरस आवडीने लावून मृदंग मोडून आवाज आवडीने हाही ब्रह्मरस महत्वाचाच आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात लावणी मृदंग. शिवरायांचा प्रताप काय सांगायचं महाराज तुम्हाला. सगळं काही सांगणं होणार नाही आपल्याला एवढ्या वेळामध्ये. एक प्रताप सांगतो शिवरायांचा. पन्हाळ्याला वेढा दिला अफजल खानाने. पन्हाळगडाला अफजल खानाने वेढा दिला. एवढाच एक प्रताप सांगू महाराज आहे का नाही. कीर्तनामध्ये पुरेसा आहे एक प्रताप. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते क्वालिटी काय सामर्थ्य आहे का नाही. सीताची भाताची परीक्षा सीतावरून का खिचडी कालून बघतात कशी आहे ती. होय महाराज. पन्हाळ्याला वेढा दिला अफजल खानाने. 300 मावळे फक्त मध्ये आणि बाहेर 1,00,000 सैनिक होतो महाराज पन्हाळ्याच्या भोवती, पन्हाळगडाच्या भोवती आणि शिवाजी महाराज मध्ये. आता काय वाटलं असेल सांगा. मध्ये 300च मावळे पण एक सामर्थ्य असते लक्षात ठेवा. कधीही कितीही अडचण येऊ महाराज, कितीही कसलीही, ज्याचा आत्मविश्वास गमलेला नाही बरं का, त्यांना याची भीती नसते महाराज. फक्त विचार करतात त्याच्यातून बाहेर कसा काढील तो भगवंत. कारण का विश्वास आहे त्यांना. पडता जड भारे 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 दासे आठवा हरे दासे आठवा हरे मग तो होवोने दीक्षेना मग तो होवोने दीक्षेना दासे आठवा हरे दासे आठवा हरे मग तो होवोने दीक्षेना मग तो होवोने दीक्षेना दासी आठवा हरी. पन्हाळगडाला वेढा दिला अफजल खानाने. 300 मावळे शिवाजी महाराज मध्ये, लाखो अफजल खानाचं सैनिक, लाखावर महाराज. 1 2 नाही लाखावर सैनिक
पन्हाळाला वेढा दिलेला शिवाजी महाराजमध्ये. बरेच दिवस झाले रसद संपली महाराजमधली, सगळं संपून गेलं मध्ये. चिंता पडली शिवाजी महाराजांना, आता अफजल खानाच्या समोर गेल्याशिवाय पर्याय नाही. त्या काळातल्या नियमाप्रमाणे बोलणी चालणी चालू होती महाराज, त्याच्यासोबतचा करार मदार. आणि त्यांचा एक विषय होता, शिवाजी महाराजांना पकडाव, विषय संपला. पुन्हा पूर्ण या सौराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांना कुणीही एवढा मोठा धक्का देणारा राजा नव्हता महाराज. फक्त भीती शिवाजी महाराजांची होती. लय पराक्रम केले होते शिवाजी महाराज. शाहिस्ते खानाला बोटं कापली होती त्याची, शाहिस्ते खानाची, झोपलेल्या ठिकाणी जाऊन. अहो झोपीत व्हायचे हे शिवाजी महाराजांना ही लोक. असा दरारा होता शिवाजी महाराजांचा. पण पन्हाळाला वेड्या दिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, आता जातो कुठं मला शिवाजी. 300 मावळे सोबत आहेत, लाखो आपण सैनिक आहेत, आणि आता त्याला पर्याय नाही आपल्याला शरण आल्याशिवाय, अशी धारणा झाली अफजल खानाची. बरेच दिवस जाऊ दिले. शिवाजी महाराज त्यांच्या जो कोणी मध्यस्थी होता त्याच्यामार्फत निरोप पाठवायचे, किंवा तुमची भीती वाटते, तुमच्यासमोर यायला आम्हाला अडचण वाटते, तुम्ही मोठे आहात, असं त्याला सांगून 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 महाराज त्याची बुद्धी भ्रष्ट केली. आणि आधीच बुद्धी भ्रष्ट राहते, हो ह्यांना खरंच वाटते. तुम्ही एखाद्याची स्तुती करा की, हो चुकलं बरं का, गावामध्ये काही राहते, आपल्या जानोळमध्ये नाही, आमच्या इकडे काही मोठे राहतात. गरीबाची माणसं काही पोरं सोरं काही चुका केली, ते मोठ्याची माणसं त्यांची पोरं का रे गावात राहायचं नाही का, माहीत नाही का, चुकलं हो, त्याला खरंच वाटतं मी लय भारी आहो. बुद्धिभ्रष्ट राहते ती, अशी दाब टाकणारी अनाठाई. तुम्हाला खरं सांगतो मी, तसं मला येत काही नाही. संभाजी महाराज त्यांना माहिती आहे, महाराजांना आम्ही सोबतच काढले दिवस. येत काही नाही, पण भीती कुणाची वाटत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं का महाराज. असा विषय ती उगाच दाब टाकते तो, हे किती काही राहते, आम्ही लय बघितले तर असे. का नाही हो, चुकलं, तुम्ही मोठे आहो, खरंच मोठा आम देते. बुद्धी त्याची भ्रष्ट झालेली राहते. शिवाजी महाराजांनी त्यांना सतत निरोप देत राहिले, मोठे आहेत तुम्ही, आमची परिस्थिती अडचणीतली, आता रसद संपत आलेली आहे, 200-300 जण आहेत आम्ही, तुम्हाला भेटायचं पण तुमची भीती वाटायला आहे. बोलो शिवाजी को डरने की कोई जरूरत, मुझे शरण आ जाओ. ती मधला अफजल खान सांगितलं, असं तसं करून त्याला बहरहाल सांगितलं. आता त्याच्या लक्षात आलं हे शिवाजी आपल्याला भ्याले, हे त्याच्या पक्क्या डोक्यात. मग ते येतो, आज येतो, पौर्णिमेला येतो, अमावस्येला येतो, शुक्रवारी येतो, शनिवारी येतो, असं म्हणायचे. त्याला चकल्या मकल्या देत राहते शिवाजी महाराज. दैवी बुद्धी होती महाराज, काही चकल्या द्यावं होत्यात गनिमी. पण त्याची बुद्धी अशी पक्की भ्रष्ट केली, त्याला वाटलं हे काहीच नाही आपल्या पुढं, एवढं घाबरायचं कारण नाही. मध्ये जे सगळ्या गोष्टी घडल्यात आणि जी दहशत बसल्या त्यांच्या सैनिकाची वगैरे, ती उग दहशत आहे असं पक्क वाटजेपर्यंत महाराज शिवाजी महाराज भेटले नाहीत त्याला. नाही शिवाजी महाराजांचे सैनिक कमी नव्हते महाराज. अहो एक जण 1000 जणाला पाणी पाहिजे होतं ह्याच्यातल्या. काही जणाच्या घोड्याला बघूनच ह्याचे लोक पळत होते, 1000 असले तरी बी. अशी दहशत पक्की बसली होती. पण ती पूर्ण ह्यांच्या डोक्यातून जाजेपर्यंत शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धीला आदरच ठेवलं महाराज. काही गोष्टी बुद्धीनं सुद्धा डोक्याने चालावं लागतात बरं का, त्याला गनिमी म्हणतात. हे शिवाजी महाराजांच्या काळापासून चलत आलेलं आहे. पण सत्यासाठी केली जाणारी गनिमी ही यशस्वी होते, आणि असत्यासाठी केली जाणारी फसवणूक, दांभिकता ही महाराज माणसाला अडचणीत आणते. त्याला कापट्य म्हणतात बरं का, त्याला गनिमी म्हणत नाही, त्याला कापट्य म्हणतात. आणि सत्यासाठी केलेली ही तडजोड ह्याला गनिमी म्हणतात, अशी व्याख्या आहे महाराज गनिमीची बरं का. आम्ही लहानपणी ऐकायचं इतिहासात, मास्तर चांगले होते, व्यवस्थित सांगायचे. आता इतिहासच माहीत नाही. शिवाजी महाराज हे कीर्तनकारच पाठ करून तुम्हाला सांगत असतील, तुमच्या कानावर येत असेल ना. तर शिवाजी महाराज इतिहासातूनच काढलाय, अशी परिस्थिती आहे महाराज. चालू आहे आता सगळंच बदल करण्यामध्ये. ती मेकालीची शिक्षण पद्धती होती, सगळं काढून टाकलं. शिवाजी महाराज काढलं, आई काढली, सगळं काढून टाकलं. मम्मी वगैरे सगळं घातलं होतं मध्ये मेकालीने. रामदेव बाबा हे ती पक्क पाठीमागे लागलेत. आता गुरुकुल पद्धती वगैरे सगळं सुरू झालं आहे, आणि सगळं संस्कृतीचं शिक्षण मिळाले महाराज. आपलं काय चालू होतं सांगा बरं. म्हणजे हे सांगत राहिलं म्हणजे बरं नसतं. मी का कुठून बी कुरीकड जाऊन जय विठ्ठल घ्यायसारखं हो. मग ती गनिमी कावा शिवाजी महाराजांनी आणलं त्या बरोबर. त्याला सगळ्याला असं लक्षात आलं, काहीच नाही म्हणजे खाओ पिओ मजा करो, हे शिवाजी कहाँ भागता नाही, असं पक्क लक्षात येऊन दिलं. एकदा शिवाजी महाराजांनी तिथून तर धूम ठोकली महाराज बरं का. तेवढ्या ह्याच्यातून धूम ठोकली होती. मात्र ह्या प्रसंगामध्ये त्याला समोरच जायचं होतं महाराज. त्या अफजल खानाच्या समोर जायचं होतं. धूम ठोकलेला एक प्रसंग वेगळाच आहे बरं का. ती ह्याच्यात मिसळाला आहे.
हे एवढ्या तावडीतून बी शिवाजी महाराजांनी धूम ठोकलेला एक प्रसंग आहे. पण आपल्याला ह्या फक्त एवढं ही सांगायचं तुम्हाला पन्हाळ्याच्या वेड्याचा एवढा एकच. हां, मग ह्याच्या समोर जायचं होतं, इथं धूम ठोकायची नव्हती. मग समोर जायचं होतं तर अगोदर ह्याची बुद्धिभ्रष्ट गेली. त्याला सांगून सांगून त्याला वाटलं कच्च नाही, येतो कोई नाही आपले सामने, असं त्याची पक्की धारणा होऊ दिली महाराज. आणि मग करार मदार करून भेटीची वेळ ठरली. पण त्याच्या डोक्यात पक्का ह्याला आपण संपवायचं शिवाजी महाराजाला, म्हणजे आपलं पूर्ण मोठं कुठंतरी काही झाली का अडचण, म्हणजे पूर्ण मोठं काहीतरी आपल्याला मिळेल आणि आपण या साम्राज्यातून मुक्त होऊ, या भीतीतून मुक्त होऊ, असं होतं त्याला. असं करू का नाही मी, समोर आलं की शिवाजी महाराजांना संपून टाकू असं त्या डोक्यात पक्क. भेटीची वेळ ठरली, पण ते शिवराय होते हे बुद्धिभ्रष्ट. आणि एक लक्षात ठेवा, कधीही सत्य परेशान आहे पराजित नाही, अशी एक म्हण आहे. सत्याला अडचणी येतात महाराज, अडचणी जरूर येतात, पण सत्य पराजित होत नाही. अहो, एवढ्या नीतिधर्मानं चालणाऱ्या राजाला अपयश येईलच कसं महाराज, पण तरीही कष्ट आहेत बरं का, एवढं सहज नाही. भेटीची वेळ ठरली. अफजल खान तयार झाला शिवाजी महाराजांची भेट घ्यायला. पण त्यांच्या डोक्यात असं, ते मोठं होतं अफजल खान भयंकर, आणि शिवाजी महाराज त्याच्या असं इथं बरोबर बसायचे. त्यांनी असं विचार केला बसल्या बसल्या, ते शिवाजी महाराज आले, शिवाजी आला, त्याला इथं असं गळ्याला धरायचं, आणि ते नखं होते, असं ती खंजीर होती त्याच्याजवळ, आणि पाठीत खंजीर खोपसायची. म्हणले त्यावेळेसपासून म्हण पडल्या बघा, माणसाने काही असावं समोरासमोर करावं, असं पाठीत खंजीर, ही म्हण त्यावेळेसच्या अफजल खानाच्या काळातली. काही माणसं बोलून चालून माणसाला खोटं बोलून काहीतरी फसवणूक करते, त्याला ही म्हण आहे बहुतेक, असं काहीतरी आहे बघा. ती पाठीत खंजीर खोपसायचं नाही राव, म्हणजे मला एवढा काही संबंध आला नाही कशाचाच. असं बारीक मधून जीवन आहे आमचं. पण मोठ्या मोठ्या प्रसंगामध्ये काही चांगल्या माणसाला मोठ्या अडचणीमध्ये असं येतात प्रसंग महाराज. तसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत ह्या अफजल खानानं विचार केला, असा जवळ धरायचा आणि पाठीमध्ये खंजीर खुपसायची. पण शिवाजी महाराज बी तेवढ्याच तयारीत होते. त्यांना पक्क माहिती होतं की ही असे आहेत. लहानपणापासूनच ह्याच्यात वावरले होते शिवाजी महाराज, ह्यांना विरोध करण्यात, ह्यांच्या सामोरं जाण्यात, ह्यांची अडवणूक करण्यात. त्याच्यामुळं सगळं एकतर दैवी बुद्धी असते महाराज, देव प्रसंगामध्ये बुद्धी देतोच. शिवाजी महाराजांनी ती वाघ नखं वगैरे सगळी व्यवस्थित घातली होती. भेटीची वेळ ठरली, आणि ह्यांचे काही माणसं, शिवाजी महाराजांची काही माणसं, पण त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी डांबरट माणसामध्ये ठेवले होते. ते अफजल खानाने, शिवाजी महाराजांनी सांगितलं, वा ते तुमचे ती 4-2 माणसं आहेत का, ती बाजूला ठेवले. आधीच मला भीती वाटायली आहे, आणि त्यांची तर लईच भीती वाटायली. म्हणली बरं ठीक आहे म्हणले, त्यांना बाजूला ठेवू म्हणले. बरं शिवाजी महाराजांच्याकडे असे मावळे होते, पण ही भेट प्रसंग ठरताना बाकीचे सगळे उगा आयुष्य आराम होते. ते काय म्हणले, एकटा शिवाजी आहे, 10-5 जण त्याच्या सोबतचे आहेत, आपण एवढे म्हणले कुठं पळणार आहे, बिंधास त्यांचं चालू होतं सगळीकडे. ते काही नीट राहत होते का, नीट खात होते का, काही खायचं काही प्यायचं, आणि ते काही भानावर राहतात का, काही खाणारे काही पिणारे महाराज भानावर सुद्धा नव्हते. मस्त शामियाना टाकलेला, हे 10-5 जणच, एवढ्याच काम आहे म्हणजे आपल्याचं काहीच काम नाही ना, आता शिवाजी भेटीला येणार आहे, आज संपणार आहे म्हणून त्यांची तयारी वेगळीच चालू होती महाराज सगळ्याची. काही दारू पिऊन परेशान होते बाराने, काही कापाकापीत परेशान होते. हे सगळी परेशानीत होती जनता. त्यांना वाटलं आता झालं संपलं, शिवाजी महाराज पुढे आला, शिवाजी ह्याला उडवलं की संपलं आपलं कार्य, सिद्ध झालं. मग आपल्याला हे सगळं आनंदाचा आनंद आहे, मग आता सुरू करा की. काही जणाला दम बी पडत नाही हो, मध्ये मतमोज आले तरच गुलाल उधळते. पण ते कुणाचा गुलाल आहे काय हेच भानगड. आम्ही कधी माझ्या उभ्या आयुष्यात गेलो नाही बरं का, मी कुठं नाही, तुम्हाला माहिती राहा. आमच्या गावात आताही सरपंचाची निवडणूक झाली, ते निवडून आल्यापासून पडल्यापासून कोण आले कोण पडले हेच मला कळेना गावात. रठवून राम राम केलं त्यानं की मी पाहिलं हे निवडून आले की गोवा. म्हणजे एवढं संपर्कातलं जीवन नाही आमचं मुळात. ती चालू होतं त्यांची महाराज सगळी तयारीच झाली. भेटीची वेळ 5-10 जण होते, मग ते 2-4 जण होते त्यांच्यामधले. पण शिवाजी महाराजांच्या सोबत असे खंबीर मावळे होते. अहो, एक मावळा 1000 जणांची पाठ बघायसारखा, एवढं सामर्थ्यवान मावळे होते महाराज. ती भेटीची वेळ आली, समोर आले शिवाजी महाराज, आणि अफजल खानाने असा धरला महाराज विळखा, आणि खुपसीला महाराज खंजीराचा पाठीत. पण ते चिलखत घातलेला होता. शिवाजी महाराजांनी अशी घातले वाघनट काढलं, फाडून दिला, अल्लाह. अफजल खान संपला रे वा. अफजल खान एकदाचा माझ्या डोक्याचा ताप गेला. शिवाजी महाराजांचा प्रताप एकदा सांगण्यात आला. विठ्ठल अशाही परिस्थिती महाराज अवहेले बदमाश राहतात. तसली ढिरी मध्ये घालून पळत सुटलंय ती अफजल खान. तुम्ही म्हणसाल थांबला असेल, पडला असेल, तशीच मध्ये घालून आतडे पळायला सुरुवात केलं. पण ती एक सावजी कंडाळकर म्हणून शिवाजी महाराजांसोबत एक सरदार होते, तसंच त्याला भोयाने त्याच्या पालखीत टाकून पळू लागते. 4ही भोयाचे पाठ तोडले महाराज शिवाजी महाराजचे सैनिक, 4ही भोयाचे. आणि तिथे एक सय्यद बंडा म्हणून होता, त्याने एक असा वार केला. जीवा महालाने त्याचा वार आदर झेलून त्या सय्यद बंडाचं जाग्यावर अल्लाहू अकबर केलं महाराज.
काय सांगा तुम्हाला, त्याला जाग्यावर उडविला त्याला. अहो असा हा धर्मप्रिय राजा एवढ्या मोठ्या अडचणीतून शिवाजी महाराजांची सुटका झाली. त्याचं कारणच एक, हा राजा देवप्रिय होता, हा राजा संतप्रिय होता. म्हणून शिवाजी महाराजांचा आज संत देव यांच्या बरोबरीने ही शिवजयंती चालू आहे. आणि सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर नाही जगभर शिवाजी महाराजांचा उदो आहे. धर्म कुठलाही असो, आपल्या धर्माशी एकनिष्ठ असावं, दुसऱ्या धर्मावर अन्याय करू नये, ही नीती आहे आमच्या राजांनी शिकवलेली, शिवाजी महाराजांनी शिकवलेली. असं शिवाजी महाराजांचं जीवन, असा राजांचा हा प्रताप, अशी राजांची ही शिकवण. आणि अशा या सगळ्या जीवनामुळे, अशा संस्कारामुळे, अशा कर्मामुळे शिवाजी महाराजांना भेट झाली ती तुकोबारायची महाराज कालांतरानं. अहो साधूची भेट होणं एवढं सोपं नाही महाराज, त्याला कर्म लागते नीट. सगळ्या गोष्टी होतील पण सहज साधू भेटणार नाही महाराज. बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, ऐसे वर्णे मज दावे नारायणा, ऐसे वर्णे मज दावे नारायणा. जग जेठी करुणा केली, जग जेठी जग जेठी जग जेठी जग जेठी करुणा केली, जग जेठी परी जग जटी 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 करुणा केली, परी जग जटी करुणा केली, ऐसे सोपी नाही महाराज. संत भेट अत्यंत कठीण आहे, बहु अवघड आहे संत भेटी. पण शिवाजी महाराजांना का भेट झाली? नीतिमान राजा, नीतिमान राजा, धैर्यवान राजा, धर्मशील राजा, एका सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्याकडे पकडून आणली महाराज. हे राजे त्या काळामध्ये अंधाधुंदी करायचे, माता भगिनी यांना अडचणीत आणायची ते राजे. मग शिवाजी महाराजांच्या काही सैनिकांनी एका सुभेदाराची सून पकडून शिवाजी महाराजांच्या समोर आणली. महाराज नीतिमान राजा होता. शिवाजी महाराजांनी सांगितलं, बघा म्हणले आपण कमी आहेत पण आत्तापर्यंत ह्यांच्या हाताला लागलो नाही आपण. याचं कारण एक आहे नैतिकता, नीतिमत्ता, चारित्र्य. ह्याची बोळवण करा, ह्याची ओटी भरा आणि आपली बहीण समजून ह्याला सोडून द्या.
असा न्यायप्रिय राजा होता, नीतिमान राजा होता. म्हणून अवघड असणारी संत भेट सुद्धा शिवाजी महाराजांना झाली आणि तुकोबारायांची भेट झाली. महाराज काय सांगा तुम्हाला, तुकोबारायांचं त्या काळातलं चरित्र ऐकून शिवाजी महाराजांनी तुकोबारायांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यांना नजराना वगैरे देण्याचा विचार केला. पण शिवाजी तुकोबाराय सुद्धा वैराग्यवान साधू होते. महाराज वैराग्यवान साधू होते, संत पुरुष होते, काही अपेक्षा नव्हती. शिवाजी महाराज भेटीला गेल्यानंतर तुकोबारायने सांगितलं, बाबा म्हणले आम्हाला काही नको, तुमचं एर तुमचे वित्तधन हे तो मृत्तिके समान. नका म्हणले महाराज, काही नका, हे तुम्हाला लागते, तुमच्या रयतेला लागते, तुमच्या प्रजेला लागते, हे तुमच्यासाठी असू द्या, आम्हाला काही लागत नाही. म्हणले निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा, हे साधूचं लक्षण आहे. हो, आता एवढाले हजारो रुपये घेतल्यानंतर संत साधू होय. महाराज कसं वाटते तुम्हाला? मला एक येता येता आठवलं बघा, काय काय आमचं डोकं लई चालते कधी कधी उकं घेणे ना देण्याचं. मी म्हणलं असा बी एक दंड कधी ना कधी निघलच बरं का. समजा 50,000 25,000 ही जी आहे का नाही, हे कशामुळे फीस आहे माहिती आहे का तुम्हाला? संख्येवर. जास्त माणसं जमले की 25, त्याच्यापेक्षा जास्त जमले की 50, भोवतालच्या खेड्यातली जमले की लाख. पण लक्षात ठेवा, एकदा असा नियम निघल, ह्याचं कीर्तन ऐकायला 100 रुपये देते का मग जाऊ? हां, अहो हे आले ना राजकारणात आले, कुणाची सभा असू द्या 300 रुपये जाण्या येण्याचा खर्च जेवण, कुणाची सभा असू द्या. अहो ही आता दुपारी दुसऱ्याची राहू द्या, हीच लोक हीच वाहन सकाळी तिकडे लावून लावायचं आणि दुपारी इकडे लावायचं. हेचे बी असे हाल होईना तर दुसऱ्या नावानं हाक मारा विठ्ठल. हो, आणि हे करणारे आपणच आहेत. काय पाकिस्तानहून आणायचे थोडे? आपण जर ठरवलं कुणाला हे किती पैसे घेते, लाख रुपये आहेत का, 200-200 रुपये म्हणायचं आम्हाला. तुम्ही ठरवा हो, शपथ तुम्हाला कोटलाही सांगत. आणि पाप लागलं तर माझ्याकडे या, सगळ्या जगाचं पाप घ्यायला मी तयार आहो. खोटं नाही सांगत तुम्हाला, आयुष्यभर हेच करत आलो. काय परिस्थिती आहे महाराज, किती अडचणीचं काम आहे. तुकोबारायच्या जीवनामध्ये असं नव्हतं. मान वैराग्यवान महापुरुष होते. तुकोबाराने सांगितलं आम्हाला काही नको म्हणले, एर तुमचे वित्तधन हेतू मृत्तिके. मग काय करावं महाराज आम्ही? जेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुक्की, एर तुमचे विठ्ठधन ते तो मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणावा हरीचे दास, तुका म्हणे माझे हे आस. शिवाजी महाराजांनी ऐकलं. महाराज एवढा वैराग्यवान महापुरुष, एवढा बोध, आणि ती वाया जाईल का महाराज? योग्य जमिनीमध्ये पेरलं योग्य वेळेला वाया जात नाही महाराज. खडकावर पेरल्यावर काय होते, ते वाळून जाते. फुकटचं सरकारी बी हां खडकावर फटफट 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 वाजतंय, लोकांमध्ये चर्चा होते, पण ती वापत नाही. एवढं लक्षात ठेवा. एक साधू म्हणले आमच्याकडे, एक महान साधू होऊन गेले, रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे अनुयायी होते. जीवन समर्पित जीवन महाराज. एवढी विद्वत्ता मी जन्मभरात बघितली नाही, कुठंच कार्यक्रमाला जात नव्हते, लोकांना पटायचंच नाही. अरे काय आणलं म्हणजे वेदांत, इकडचं सासाचं सुनाचं पोरायचं नशेचं तंबाखूचं दारूचं सांगून काहीतरी वेळ काढायचा. किर्र आरडायचं महाराज. ते महाराज जर आरडू तर मी परवा गेलो एका ठिकाणी, पळून जावं वाटलं तर पळून. होय हो, अभंग घेतला होता बघा कीर्तनाला, एवढा सुंदर अभंग, त्याचं असं वाटोळ केलं त्या महाराजांनी. महाराज खरं आहे का मला? खरं सांगा हो का, मला कुठे कीर्तनाला जायचं नाही, तुम्ही घाबरू नका हो म्हणायला. आणि मी कुणाची भीट ठेवत नाही, मला काही घेणं ना देणं. हां खरं आहे महाराज. हो, खोटं बोललं तर मी उडवायच्या काढ तुमच्या समोर. अहो एवढा सुंदर अभंग, एवढा आशयपूर्ण भावपूर्ण अभंग. उद्धव भाऊ तुम्ही नव्हतो, तुम्ही असतो तर मी धोडेच घातलो असतो त्याला. काय असं आरडू लागतं महाराज, असं असं करू करू. हो अभंग, कीर्तनातला अभंग. तुम्ही होते महाराज, खरं सांगा पद्धत आहे का ती? तुम्ही बसलो होतो मृदंग घाला डोक्यात त्याच्या. नाही मर्यादा आहे हो, रीत आहे का नाही? कीर्तन आहे, कीर्तनाची मर्यादा आहे. सांगत होते भावी बंदा नाथ महाराज सांगितले आहे का नाही? जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आम्ही लहानपणी कीर्तन ऐकायचे, आम्हाला तर काहीच येत नाही हो का, आम्ही तुम्हाला सगळ्या समोर सांगा. आम्ही कीर्तन ऐकायचे. पंढरीनाथ शास्त्री म्हणून आमच्या लहानपणी, आमच्या गावाकडे माऊलगाव म्हणून गाव, 7ही दिवस त्यांचंच प्रवचन, 7ही दिवस त्यांचंच कीर्तन. महाराज 4थी 5वीला होतो, वेदांत सांगायचे, कळायचं काहीच नाही पण एवढं सुंदर वाटायचं. ती 7 दिवस प्रवचन. लोक म्हणायचे हे काही कळत असेल का ह्याच्यात वेदांतात? अरे त्यांची वाणी एवढी गोड आणि पवित्र, वेदांत गेला तिकडी, पण त्या व्यक्तीचा सगळं ऐकूनच आम्हाला त्याच्यासोबत छंडा वाटायचं पिशवी घेऊन. एवढं जीवन महाराज. बाकी आम्हाला काही कळालं नाही, जीवनात मिळालं काही नाही, पण अशा साधूच्या सहवासामध्ये आम्ही स्थिर झालो स्वतःपुरते. बघा काही आशा नाही, काही अपेक्षा नाही. आहे ते जीवन तुमच्या सगळ्याच्या कृपेने सुखी आहे, आनंदी आहे, त्या साधूच्या कृपेने. तसं शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या कृपेमध्ये गेले. एवढं विरक्त साधूची त्यांना गाठ झाली, त्यांनी सगळं सोडून दिलं. आणि रोज मग ह्यांचे कीर्तन असायचे.
तिथं बाजूला एक गाव होतं देहू सोडून, ते लोहगाव, आता विमानतळ आहे बघा. शिवा महाराजांची सासरवाडी होती. गावातल्या लोकांनी गावातून हाकलून दिलं शिवाजी महाराजांना, म्हणून ती सासरवाडीत राहायची महाराज. कोपला पाटील गावाचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, अशी अवस्था तुकोबारायांची हो खऱ्या साधूची. काय सांगा, पाटलांनी मार दिला गावच्या, आता काय करावं म्हणले, जाऊन राहिले सासरवाडी, तिथं कीर्तन करायचे. शिवाजी महाराज रोज कीर्तनाला लोहगावमध्ये जायचे महाराज. आणि मग ह्या खानाच्या लोकांना माहिती झालं शिवाजी महाराज तिथं रोज कीर्तनाला तुकोबारायच्या. एके दिवशी तिथं सुद्धा सगळ्या सैन्याने तिथं गाठलं महाराज शिवाजी महाराजांना तुकोबारायच्या कीर्तनात. पण असं सामर्थ्यवान साधू होते महाराज. कीर्तन संपल्याच्या नंतर शिवाजी महाराज निघाले बाहेर, त्या सैन्याच्या लक्षात आलं, असं बघितले शिवाजी महाराज कोण, प्रत्येक जण शिवाजी महाराज, प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराज. त्यांना कळालं नाही शिवाजी महाराज कधी निघून गेले. हा महिमा संतांचा, एवढं मोठं सामर्थ्य संतांचं महाराज. म्हणून सांगितलं तुकोबारायने काय करावं लागेल हे सगळं होण्यासाठी, एकच काम करावं लागेल, शरणांगती पत्करावं लागेल. ती कोणाची, देवाची. अभंगाचं पहिलं चरण. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, शरण जावे, मनवोनी शरण तुकोबाराने सांगितलं, महाराज राजे तुम्ही एकच करा, पुन्हा पुढे शरणांगती पत्करायची तुम्हाला गरज पडणार नाही. तुम्ही फक्त सर्व भावाने देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे, सर्व भावानं. बरं का, अडचण अशी आहे, असं जरी झालं तरी जीवनामध्ये परीक्षेचे प्रसंग येतात महाराज. देव ही परीक्षा घेणारच की हो. सामान्य माणूस तुम्हाला जवळ घेताना परीक्षा घेतो तुमचा प्रामाणिकपणाची, देव परीक्षा घेईल का नाही? बरं आहे का नाही? जीवनामध्ये परीक्षणाशिवाय काय खरं आहे? अहो शूर कुणाला म्हणतात? त्याचं परीक्षण झाल्यावर का उगं कुणाला आहे? उगं एखाद्याच्या हातात बंदूक आहे त्याला शूर म्हणता येईल का? शिपाई म्हणता येईल. पण शूर तुकोबाराय सांगतात, शूर कुणाला म्हणायचं? बाण शस्त्र साहो नि गोळी. त्याला बाणाच्या समोर जावं लागेल, शस्त्राच्या समोर जावं लागेल, बंदुकीच्या गोळीच्या समोर जावं लागेल महाराज, मग त्याला शूर म्हणते. उगं म्हणला माझ्याकडे सगळं आहे, बंदूक आहे, कपडे बिपडे टाईट घातलेले आहेत म्हणून मी शूर आहे, असं म्हणता येणार नाही. तुला ह्या प्रसंगात जावं लागेल.
तुकोबारा त्या काळात बाण होते ना ते, म्हणून तुकोबारा म्हणले बाण शस्त्र साहो निगोळी, छातीवर गोळी झेलावं लागेल मग तुला शूर म्हणता येईल महाराज. शुरा ठाव उंच स्थळी, म्हणून तो शूर आहे महाराज. प्रसंग तर होणारच, परीक्षा तर होणारच आहे का नाही. शरण गेल्यावर सुद्धा प्रसंग येईल, चढ उतार येईल. थोडं धैर्य धरा, विश्वास ठेवा. आणि जर विश्वास ठेवला का स्वामीवरी सत्ता, तुकोबारा म्हणतात विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि जर विश्वास ठेवला का, जर विश्वास ठेवला तर दुसऱ्या चरणामध्ये हे नाम जा कृपावंत आहे. राजे तुम्ही कसली काळजी करू नका. तुकोबारा म्हणतात बहु आहे करुणावंत. किती करुणावंत. अहो महाराज हा देव भक्तासाठी काही करतो महाराज. अर्जुनाचे घोडे धुतले देवाने, कुठेही अडचण पडू देणार नाही हा देव. भक्ती मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये, कर्म मार्गामध्ये कुणालाही अडकू देणार नाही हा देव. तुम्हाला पलीकडे नेईल. शिवाजी महाराजांना सांगितलं तुमचं कार्य आहे युद्ध करणं. असे सैनिक तुम्हाला मिळतील की ते स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा करणार नाहीत. तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न महाराज, तारीख निघालेली आणि लग्नपत्रिका घेऊन राजाकडे आले. प्रसंग असा, जिजाऊबाई साहेबांना तो किल्ला दिसत होता महाराज, गड सिंहगड. सांगितलं म्हणले ठीक आहे तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही हे उरकून घ्या, पण मला लग्नाला येणं होणार नाही. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना सांगितलं तुम्ही हे कार्य उरकून घ्या, मुलाचं लग्न आहे तुमच्या, आणि आम्हाला लग्नाला येणं होणार नाही, कारण का आम्हाला तो गड, आईसाहेबांनी सांगितलं तो गड सर करायचा आहे. तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या मुलाचं लग्न ठेवलं महाराज आणि गडावर स्वारी केली. तानाजी मालुसरे शहीद झाले गडावर. असे सैनिक तुम्हाला मिळतील. तुकोबाराने सांगितले कशामुळे, ह्या कृपेमुळे महाराज. करुणावंत आहे तो, कृपावंत आहे. तुम्हाला प्राणाची बाजी लावणारे शूर सरदार तुम्हाला मिळतील या कृपेमुळं. बाजी प्रभू देशपांडे सारखी महाराज गडावर गेले म्हणल्याच्या नंतर प्राण सोडला महाराज बाजू प्रभू देशपांडेनी. इतका करुणावंत आहे तो देव, म्हणून फक्त त्याला शरण जायचे. बरीच लोक येतात महाराज काही अडचणीच्या वेळेस, काही कमी आहे का जास्त आहे का हे ते विश्वासानं सांगा. तुमच्या बी जीवनामध्ये आयुष्यामध्ये एकाच्या पुढं हात पुढं पसरा, एकाच्याच पुढं. अनेकाच्या पुढं हात पसरला तर तो तुमच्यावर गैरविश्वास करेल. म्हणून एकावर निष्ठा ठेवा. तो करुणावंत आहे, तो कृपावंत आहे महाराज. मनवोनी शरण जावे सर्व भावी देवासी, तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. कशामुळे हो, काय उदाहरण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं वा, तुका म्हणे साचे आले, 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 तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, Ah
भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तुकोबाराय म्हणतात मला ही साक्षी पटली. एवढे गड किल्ले सहर केले, एवढ्यांना हातक दिली, एवढ्याच्या तावडीतून सुटले, कुठं सुद्धा सापडले नाहीत. म्हणून तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. यथामती यथावकाश. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं विविध विषय असतात महाराज. नाही बंधन नाही, पण मला आलं पाहिजे ना. वेळेचं बंधन नाही गोष्ट खरी आहे, पण सुधारलंही पाहिजे सांगायला महाराज. कसं तरी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं काढला वेळ. आणि महाराजांचं जीवन तसं शिवाजी महाराजांचं एक धर्मवीर राजा असल्यामुळं आनंद आहे, प्रेम आहे, भावना आहे, ती उर्मी आहे. आणि तुमच्याकडे सगळ्याकडे बघितल्याच्या नंतर उगं कीर्तनात म्हणायचं म्हणून नाही, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती 50,000 तुझा बाप घेतोय हा. आणि ती कीर्तनात धड तर म्हणतात का म्हणाला तुम्ही? मी तर ऐकलो कीर्तनात असं. मी म्हणलं हे हाकारी कुठून निघाली. आणि हे महेशाची मूर्ती हे ते म्हणायला त्याला वेळच नाही. मी दुबळारची तसे भक्ती हे आपल्या बापाने लावून दिलेली रीत आहे, हे पाळायला पाहिजे महाराज. आहे का नाही? हे ते बावळे हो काय काय कीर्तनामध्ये काही बघायचं कामच राहिलं नाही महाराज. पण आहे कुठल्याही गोष्टीला थोडी वेळ असते. चढ उतार तर आहेच महाराज. भरपूर चढ उतार आपण जीवनात बघितलेले आहेत. होतंय हळूहळू हळूहळू धर्माला ग्लानी आलेली असते. महेशाची मूर्ती ज्यांना म्हणतो आपण, त्यांना कीर्तनात असा हाकार्या करतात का? ए महिला वर्ग आजू असं इकडे, हे बावळे हो माणसायला. आणि म्हणलं काय कमाल असेल, म्हणजे ह्यांचं काय, ह्यांना काय साक्षीला आली असेल व ह्यांच्या का तुकोबाराय म्हणले असेल होय ते हे केले प्रगट. तुम्हाला काय साक्षीला आले? एकाच्या तर कीर्तनात का मी पक्का ऐकले, त्यानं 200-300 क्विंटल मला तुरी होत्यात, मला कशाचीच गरज नाही, सुंबळ्या 2-4 गोष्टी ठरल्यासारख्या आहेत बघा. त्याला आधी कीर्तनाच्या आधी चिठ्ठी लिहून द्यावं. मी जात नाही कीर्तनाला कुठं म्हणून अडचण आहे. जर गेलो का प्रत्येक महाराजाचं पाठ आहे, त्याला 4 गोष्टी जर लिहून दिल्या हे सोडून काही सांग म्हणून तर पपच करील बघा. 5 मिनिटाला सुंबळ्या म्हणावं लागतं एकाला तरी. 5 मिनिटाला म्हणते सुंबळ्या म्हणते. आता पद्धत झाली होई. तुम्ही महेशाची या मूर्ती हे कुठं माऊलीने सांगितलंय, माऊलीने सांगितलंय, ज्ञानेश्वर माऊलीने तुम्ही महेशाची या मूर्ती. सुंबळ्या द्रौपदीला तर बघा का नाही, आपण बारक्या बहिणीला तरी म्हणणार नाही तर द्रौपदीचं व्हायला. मी म्हणलं काय आपल्याला अडचण आहे का, ह्याला अडचण, आपल्याला तर जायचं प्रसंगच येत नाही बघा. खरं सांगतो मी कुठंच जात नाही. उद्धव भाऊला माहीत आहे, भाऊला माहीत आहे, आमच्या शिवाजी भाऊला ते महाराज मी कुठंच जात नाही. भिडण आलतो बरं का, तुम्ही म्हणताल तिथं कसं आलतो. भिडण आलतो का पवन महाराज तुम्हाला माहिती आहे, भिडण आलतो पळून जाणार होतो पण मध्ये बसलो होतो. ही पद्धत नाही हो. तुम्ही किती विद्वान राहा, आम्हाला कौतुक आहे तुमच्या विद्वत्तेचं, तुमच्या ज्ञानाचं, ज्ञान प्रतिपादन करण्याचं, तुमच्या कौशल्याचं. पण आमच्या लहानपणी मी एक आत्मचरित्र वाचलं होतं. दादू इंदुरीकरून मोठे तमासगीर होते महाराज. पद्मश्री पुरस्कार होता त्यांना, दादू इंदुरीकरांना, इंदिरा गांधीच्या हस्ते त्या काळात. मोठा कलावंत विद्वान. त्यांनी सांगितलं एका सेकंदात माणसं हसवायचे, एका सेकंदात रडवायचे, तासन तास बसून ठेवायचे, 10 तास. एवढी विद्वान व्यक्ती तमासगीर. त्यांनी सांगितलं पद्मश्री पुरस्कार होता त्यांना. त्यांनी म्हणले वा मी कुणाचंही पात्र करेल पण संतांचं करणार नाही म्हणले त्यांच्या आत्मचरित्रात. आणि त्यांनी जर संतांचं पात्र केलं असतं का, जानवळ परिसरातले 25 खेडे येऊन दर्शन घेतले असते. एवढा कलाकार महाराज. अहो ह्यांच्याकडे कोणचीही कला नाही हो. आरडलं की खर्र, हे इथले पटणं सोडून देऊन ती काय भजण्याचं नाही, कशाचं नाही, आलं की विना घ्यायचं पळू. आणि तुम्हाला सांगतो हेला कोण मोठे केले माहिती आहे का तुम्हाला? मी मध्ये एक सांगतील तर बघा उदाहरण. सभेला जायचं म्हणलं की आपण 300 रुपये घेतो आहे का नाही, जाण्या येण्याचा खर्च, वाहन भाडं. त्या अक्कल आणायला पाठ झाले. ह्या एका सुंबळ्याला ₹1,00,000 दिले, ही जनता लाख आपोआप येते. ह्याला पैसे द्यायची गरज नाही, जेवायला करायची गरज नाही. पण हे किती दिवस चालेल? दिशाभूल. एक वेळेस समाजाच्या जर लक्षात आलं तर लोक सोडून देतील हो. चालू झाले सगळं. आता मर्यादा ठेवा हे म्हणाले. आम्हाला ईर्ष्या नाही, द्वेष नाही, आम्ही काही मोठे कीर्तनकार नाही, आम्हाला काही येत बी नाही, कुठं जायचं बी नाही. पण मर्यादा जी आहे ती जर सांभाळली तर तुमच्या आमच्या पदरात काहीतरी पडेल, ही तळमळ आहे महाराज, आहे का नाही? म्हणून हे जे लावून दिले संतांनी, माऊली म्हणतात हो ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती.
स्वीकाराल की माझे हे बोल स्वीकाराचाल का हो. हे माऊलीचं म्हणणं आहे महाराज. का कुलत आहे हे मला 300 क्विंटल तुरी होत्यात मर की मग तुरीमध्ये आमच्याकडे कशाला आलास आणि 25,000ला अजूक रे आहे का. मग आम्हाला ते पाव किलो तुरी इथं बसलेले ऐकायला काय सांगा महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माऊली आमचे एरवी तरी मी मूर्खू जरी झालो अविवेकू तरी संत कृपा दीपक सोजुळ असे. माऊलीचं म्हणणं आहे मी मूर्ख आहे म्हणून आणि आपल्याला मूर्खात काढायला तर हका मारू मारू अशी रीत नाही महाराज संप्रदायाची. बालक बोबडा बोले का वाकडा विचुका पाऊले ते चोज करून माऊले रिझे जे विज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम तुकाराम